जगी आईचा बाप हवा ज्याचा वंश ज्याचा वंश जावा ज्याचा वंश जगी आईचा बाप हवा ज्याचा वंश मुक्तीत जावा ज्याचा वंश मुक्तीत जावा ज्याचा वंश विकल्या
सजावा त्याचा वंश त्याचा वंश हा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटाएता हरले पापा पोटाएता हरले पापा जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप बाबा जगी ऐसा बाप बाबा त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटाएता हरले पाप पोटाएता हरले पाप वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा हे त्याचा वंश मुक्ती सजावा पोटाएता हरले पापा पोटाएता हरले पापा हे माय बापा ज्ञानदेव हे माय थोडासा पक्वा झाला ज्ञानदेव माय बाप ज्ञान ज्ञानदेव 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 हे माय बाप ज्ञानदेव ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप
माया बापा हे ज्ञानदेवा हे ज्ञानदेवा ज्ञानदेवा माया पद सारे गरे सारे ग रे गरे पद पद सा सारे ग ज्ञानदेवा हे ज्ञानदेवा ज्ञानदेवा माया बापा हे ज्ञानदेवा माऊली हे ज्ञानराजा हे माया बापा देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचवेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरु जगतमान्य सच्चिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या वडिलांचं महत्व पटवून देणारा भंग आहे विठ्ठल जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा माय बापा हो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या वडिलांचं महत्व पटवून देतात आणि हे महत्व पटवून देत असताना म्हणतात जगी ऐसा बाप हवा ज्याचा वंश मुक्तीस जावा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचा बापच असा असावा की आमच्या बापाच्या पुण्याईनं पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा मग जगद्गुरु तुकोबराय आपला पारमार्थिक क्षेत्रातला बाप ज्ञानोबरायांना मानतात म्हणून म्हणतात पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माय बापा ज्ञानदेवांसारख्या बापाच्या पोटी जर का जन्माला आलं तर आपल्या पापाचा नाश होऊन उद्धार झाल्याशिवाय राहत नाही म्हणून तुकोबराय म्हणतात की मुळामध्ये आमचा बापच ज्ञानी होता म्हणून आम्ही सुद्धा ध्यानाला लागलेलो आहोत खरं सांगू का माई बापा हो लेकरांचे हट्ट आई बापच पुरवतात म्हणून लेकर आई बापाकडेच हट्ट करतात माय बापा पुढे लेकराची आळी आणि ते पाळी कोण लळा अरे पाठीवरून हात फिरवणारे फक्त आई बापच असतात बाकीचे सगळे जण पाठीवर वार करणारे असतात माई बापा हो म्हणून ही जी लेकरं असतात ना ती आई बापाकडेच हट्ट करतात कारण आई बाप हट्ट पुरवत असतात याकरता जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आपल्या बापाकडे अर्थात ज्ञानोबरायांकडे हट्ट धरतात आणि म्हणतात तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ की मी तुमच्या पोटी जन्माला आलेलं बाळ म्हणून तुम्ही माझे सगळे लाड पुरवा अशा प्रकारे या अभंगात जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या वडिलांचं महत्व पटवून देतात विठ्ठल हॅलो 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 माई बापा हो
सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज कैलासवासी मनोहर अण्णा जगताप अर्थात तात्यांच्या श्राद्धानिमित्त पिंडदानाच्या विधीनिमित्त जगताप परिवारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी हरिकीर्तन करण्याचं आयोजन केलं, नियोजन केलं, सेवा करण्याची संधी आम्हाला दिली. म्हणून जगताप परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. खरं तर माई बापा हो, आजच्या सेवेचा आम्हाला जो झालेला लाभ आहे याच्या पाठीमागे एक कारण आहे. ते कारण असं आहे की ज्यांच्या श्राद्धानिमित्त आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत ते आमचे मनोहर तात्या. खरं तर तात्यांचा आमच्यावर जेवढा जीव होता, जेवढं प्रेम होतं, तेवढंच प्रेम आज तात्यांच्या परिवाराचंही आमच्यावर आहे. आता मी आल्या आल्या बाईंनी मला जी मिठी मारली, तो मायेचा कळवळा दिला, मायेच्या कळवळ्यानं विचारपूस केली. खूप छान वाटलं बघा बाई, आनंद वाटला की तात्या गेले त्याचं दुःख होतं. तात्या गेल्यानंतर मायेचा हात आज पाठीवरून कोण फिरवणार, परिवारात गेल्या असं वाटत होतं. पण आल्या आल्या बाईंनी जे केलं खूप आनंद वाटला. तुमचं आमच्यावर असणारं जे प्रेम आहे, ही माया आहे, आशीर्वाद आहे आणि त्याला भगवंताच्या कृपेची जोड आहे. म्हणून आज आमच्या वाट्याला आलेली सेवा आहे. याकरता तात्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद. खरं तर माई बापा हो, तात्यांचा खूप मोठा परिवार आहे. तात्यांना 2 मुलं आणि 5 मुली आहेत. शिवाय आमच्या गोदाबाई आणि बैडाबाई या तात्यांच्या धर्मपत्नी आहेत. श्री अधिकराव मनोहर जगताप आणि श्री सोमनाथ मनोहर जगताप अर्थात ही तात्यांची मुलं आहेत. सौ मंगल हनुमंत गायकवाड, सौ सुवर्णा शहाजी सेनगे, सौ राजश्री केदारी साळुंके, सौ अनिता समाधान पवार, सौ सुनीता बाळासाहेब पवार अशी तात्यांच्या मुलींची नावं आहेत. शिवाय तात्यांना 11 नातू व 8 नाती आहेत. भरपूर मोठा असा तात्यांचा परिवार आहे. भगवंताची कृपा झालेली आहे माई बापा या सगळ्यांवरती. तात्यांच्या पुण्याईला आलेलं फळ आहे की आज तात्यांचा सर्व परिवार आनंदामध्ये आहे, सुखात आहे. तात्यांनी आयुष्यभर कष्टाने फुलवलेला हा संसार, त्या कष्टाला आलेलं फळ आज तात्यांचा परिवार सुखात आहे, समाधानात आहे. शिवाय आपण सगळ्यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलं, विश्वास ठेवला, आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, म्हणून पुन्हा एकदा अधिक नाना असतील, सोमनाथ नाना असतील, संपूर्ण परिवार असेल, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. शिवाय या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले महाराष्ट्रातील नामांकित असे गान गंधर्व भूषण महाराज असतील, आमचे दीपक महाराज असतील, माऊली महाराज असतील, दोन्ही माऊली महाराज उपस्थित सर्व आमचे संजय महाराज असतील, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी असतील, गायक वादक टाळकरी वारेकरी माळकरी विनेकरी बाबा यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर अशी माईक सिस्टीम आणि मंडप आपल्या सचिन दादांचा आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माई बापा हो, हा सगळा सोहळा जे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतात, भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना हा सोहळा पुन्हा पाहायला मिळणार आहे. ते आमचे राजमुद्रा चॅनेलचे ओनर सहदेव दादा या ठिकाणी आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माई बापा हो, ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्या स्वर्गवासी आई वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल शिवाय आपण सगळेजणच आमच्यावर प्रेम करता. थोडा आवाज द्या बरं, मॉनिटरला आवाज कमी येतोय. उपस्थित सर्व ग्रामस्थ, सगळे सोयरे, सर्व माझे माई बाप, सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल माई बापा हो, आज कैलासवासी मनोहर अण्णा जगताप
अर्थात तात्यांच्या श्राद्धानिमित्त पिंडदानाच्या विधीनिमित्त आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत। खरं तर माई बापा हो, आपल्या सगळ्याला वाटतं की आपली माणसं आपल्याला कधीच सोडू जाऊ नयेत, पण असं वाटून फायदा नाही, असा विचार करून उपयोग नाही का? कारण इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जणाला एक ना एक दिवस मरावंच लागतं। इथं मृत्यू निश्चित आहे, इथं मरण अटळ आहे। आपण किती प्रयास करा, काही करा, जो जाणारा आहे तो जाणार आहे आणि जो येणारा आहे तो येणारच आहे। मरण टाळता येत नाही माई बापा हो, लक्षात ठेवा। मला सांगायचंय काय तर जन्म घेणं आणि मरण आपल्या हातामध्ये नाही, जन्म घेणं आणि मरण आपल्या हातामध्ये नाही। कारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, आजपर्यंत कितीतरी लोक इथं जन्माला आलेली आहेत आणि कितीतरी लोक माघारी गेलेली आहेत। येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती। आजपर्यंत बरेच लोक इथे जन्माला आली, बरेच लोक माघारी गेली। बर बाहेरचं सोडा हो, आपल्या घरामध्ये सुद्धा हेच आहे। आपले आजोबा आजा मेला पंजा बेला बाबा मस्तानेला, आजा मेला पंजा बेला बाबा मस्तानेला, हो आजा मेला पंजा बेला बाबा मस्तानेला, आजा मेला पंजा बेला बाबा मस्तानेला। देखत ना तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू तोही तैसा झाला, देखत ना तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू तोही तैसा झाला। आज मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला। लक्षात घ्या, आजपर्यंत आपल्या हिकोळामध्ये अनेक पूर्वज जन्माला आलेले आहेत, माघारी गेलेले आहेत। अर्थात मला सांगायचंय काय, जन्म घेणं आणि मरण आपल्या हातामध्ये नाही, मात्र इथं आल्यावर वागायचं कसं हे आपल्या हातामध्ये। कारण आज आपण जसं वागणार आहोत, जसं चालणार आहोत, जसं बोलणार आहोत ना, उद्याच आमचं भविष्य आमच्या वागण्यावरती अवलंबून आहे। म्हणून आम्ही विचार करून पाऊल टाकलं पाहिजे, विचार करून चाललं पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे माई बापा हो। कारण उद्याच आमचं सुख दुःख, गरिबी श्रीमंती, जन्म मृत्यू हे सगळं काही आजच्या वागण्यावरती अवलंबून आहे। आम्हाला जर आमच्या जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल, चांगला करून घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला आयुष्यभर चांगलंच वागावं लागणार आहे माई बापा। आपल्याला वाटत असेल आपला पुढचा जन्म सुखकर व्हावा, तर त्याच्यासाठी आपल्याला आयुष्यभर चांगलंच कर्म करावं लागणार आहे का? कारण जर मरताना आमचं चित्त एखाद्या वस्तूमध्ये गुंतलेलं असेल, तर आपल्याला पुढचा जन्म तोच प्राप्त होत असतो माई बापा। मरताना आमचं चित्त एखाद्या झाडामध्ये गुंतलेलं असेल, तर आम्हाला तोच जन्म मिळत असतो। मरते समयी प्राण जाते वेळी आपलं चित्त ज्या गोष्टीत गुंतलं जातं, पुढचा जन्म आपल्याला तोच मिळत असतो। आणि याच्याविषयी उपनिषदामध्ये कथा सांगितली जाते ती अशी की नाभी नावाचा एक राजा होता। त्या राजानं भगवंताची कठोर अशी आराधना केली, तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं। भगवंताने आशीर्वाद दिला की मी तुझ्या पोटी पुत्र म्हणून अवतार घेईन। त्यावेळी या नाभी राजाच्या पोटी भगवंतानी ऋषभदेव नावाने अवतार घेतला। या ऋषभदेवांना 100 मुलं झाली थकटक। या ऋषभदेवांना 100 मुलं झाली। 100 मुलापैकी त्यांचा जो लहाना मुलगा होता त्याचं नाव होतं भरत। हा भरत राजा अगदी सात्विक वृत्तीचा, धार्मिक वृत्तीचा, आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करणारा राजा होता माई बापा हो। म्हणून ऋषभदेवांनी विचार केला
की आपण आपल्या अजनाब खंडाचा, आपल्या सगळ्या राज्याचा कारभार आपल्या लहान्या मुलावर भरतावर सोपूया आणि तपश्चर्येला निघून जाऊया. म्हणून या ऋषभदेवानी राज्याचा सगळा कारभार भरतावर सोपवला आणि ते तपश्चर्येला निघून गेले. ते गेल्यानंतर त्यांच्या भरत नावाच्या मुलानं या अजनाब खंडावरती 1 कोटी वर्ष राज्य केलं. किती दिवस? 1 कोटी वर्ष राज्य केलं. मग भरत राजानं त्या अजनाब खंडावर 1 कोटी वर्ष राज्य केलं. म्हणून भरत राजाच्या नावावरून त्या खंडाला भारत असं नाव पडलं. हे अजनाब खंड म्हणजे बाहेरचं कोणतं खंड नाही माई बापा हो, हा आपला भारत देश आहे. भरत राजाच्या नावावरून ज्याला भारत हे नाव प्राप्त झालेलं आहे. या भारतामध्ये जन्म घेण्यासाठी सुद्धा भाग्यवान असावं लागतं असं शांतीब्रह्मनाथ महाराज म्हणतात. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. इथं जन्म घ्यायला सुद्धा भाग्यवान लागतं. आज आपल्याला इथं जन्म मिळाला यार, ते आपण सगळेजण भाग्यवान आहोत माई बापा. ऐका ना, भरत राजानं या अजनाब खंडावर 1 कोटी वर्ष राज्य केलं. म्हणून भरत राजाच्या नावावरून याला भारत असं नाव पडलं. मात्र ज्यावेळी सगळं राज्य हा भरत राजा करत होता त्यावेळी एक दिवस त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण सुद्धा सगळ्या अजनाब खंडाचा कारभार आपल्या मुलांवरती सोपवावा आणि आता जीवनाचं सार्थक करण्यासाठी तपश्चर्येला निघून जावं. म्हणून भरत राजानेही या सगळ्या राज्याचा कारभार आपल्या मुलांवरती सोपवला आणि भरत राजा पुलह आश्रमामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेले. आता माई बापा हो, ते जे पुलह आश्रम होतं त्या आश्रमाच्या शेजारून गंडकी नावाची एक नदी वाहत होती. सुंदर असं वातावरण होतं, मनाला आनंद देणारं प्रसन्न करणारं वातावरण होतं. मग हे भरत राजा त्या ठिकाणी लवकर उठायचे, स्नान संध्या आराधना साधना सगळं काही त्यांचा नित्यनेम चालू होता. एक दिवस हे भरत राजा गंडकी नदीच्या काठावर 3 तास उन्हामध्ये बसले होते. तिथं बसलं असताना त्यांनी बघितलं की एक हरणी आहे जी गाभण आहे. ती हरणी नदीवर पाणी प्यायला आली, पण तिला तहान लागली होती म्हणून गडबडीनं तिनं पाणी प्यायला तोंड लावलं की तिच्या कानावर एका सिंहाची आरोळी आली. हरणाची जात अगोदरच घाबरट असते माई बापा हो. ऐका ना, ती हरणी पाणी पिणार होती तेवढ्यात तिच्या कानावर सिंहाची आरोळी आली. हरणाची जात अगोदरच घाबरट असते, भित्री असते. सिंहाची आरोळी कानावर आली की त्या हरणीनं इकडं तिकडं बघितलं की सिंह कुठं जवळ दिसतोय का, पण तिला कुठं तो सिंह जवळ दिसला नाही. म्हणून ती हरणी पुन्हा पाणी प्यायला लागली. पण पुन्हा पाणी प्यायला लागली एवढ्यात आणखी एकदा सिंहाची आरोळी तिच्या कानावरती आली. तिला वाटलं की आता सिंह आपल्यावर झडप मारण्याच्या तयारीत आहे. म्हणून घाबरून भिवून त्या हरणीनं जीव वाचवण्यासाठी जोरात उडी मारली. आता तिनं उडी मारल्यामुळं आणि घाबरल्यामुळं त्या हरणीचा गर्भपात झाला आणि तिचा तो जो गर्भ आहे, जे पाडस आहे, ते नदीच्या पाण्यामध्ये पडून वाहू लागलं आणि ती हरणी नदीच्या पलीकडे खोल दरी होती, त्या दरीत पडून मरण पावली. आता हे सगळं जे घडलं ते भरत राजा बघत होते. मग त्या पाण्यामध्ये वाहत जाणाऱ्या पाडसाला बघून भरत राजाच्या मनामध्ये दया निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, वात्सल्य निर्माण झालं. म्हणून भरत राजा नदीमध्ये उतरले, त्या पाडसाला घेतलं आणि आश्रमामध्ये घेऊन आले. आता त्या पाडसाला आश्रमामध्ये आणल्यापासून जसे वडील, जसा बाप आपल्या लेकराचं संगोपन करत असतो, त्याचे लाड पुरवत असतो, हट्ट पुरवत असतो, तसं भरत राजा त्या पाडसाचं संगोपन करू लागले. त्याला खाऊ घालू लागले, त्याला सगळं काही सुख देऊ लागले. बाहेर जाताना बाहेर नेत होते, आत येताना आश्रमात आणत होते. आणि त्या पाडसाला सुद्धा भरत राजाचा एवढा संग लागलेला होता की भरत राजाशिवाय ते पाडसही क्षणभर राहत नव्हतं माई बापा हो. हळूहळू या पाडसामध्ये भरत राजाचं प्रेम एवढं निर्माण झालं की मोक्ष मार्गामध्ये अडचण म्हणून
ज्या भरत राजानं अजनाब खंडाचा त्याग केला, सत्ता संपत्ती सगळ्याचा त्याग करून टाकला, परिवाराचाही त्याग केला, त्याच भरत राजाची मनोष्योत्तर पाडसामध्ये एवढी आसक्ती निर्माण झाली, एवढं प्रेम निर्माण झालं की जसं एखादा बाप आपल्या लेकरावरती प्रेम करतो माई बापा. लक्षात घ्या, भरत राजा साधना करून योगी बनले होते, तपस्वी बनले होते, जटा वाढलेल्या होत्या, चेहऱ्यावरती तेज आलेलं होतं. पण ही जी भगवंताची माया आहे ना, कधी कसं कुठं फसवेल सांगता येत नाही माई बापा हो. आपण चांगल्या मार्गाने जात असताना ही माया कधी आपल्या रस्त्यामध्ये आडवी येईल आणि आपल्याला खड्ड्यामध्ये ढकलून देईल सांगता येत नाही. भगवंताची माया कुणालाही सोडत नाही माई बापा हो, लक्षात असू द्या. अरे भरत राजा होते, योगी होते, तपस्वी होते, त्यांना भगवंताच्या मायेनं सोडलं नाही हो. आपण कोणत्या झाडाची पानं आहोत? योग्यांना सुद्धा मायेनं सोडलं नाही, तपस्व्यांना सुद्धा मायेनं सोडलं नाही, आपल्याला सोडणार आहे का? पण आम्ही सावध राहिलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे, ज्ञात आहे, माया फसवते, माहीत आहे फसवणारच, पण आपण सावध राहिलं पाहिजे. तिच्या तावडीत कधी सापडायचं नाही माई बापा हो. तिच्या तावडीत सापडायचं नाही म्हणून मी परमार्थ केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. बघा ना, योग्याला फसवलं, तपस्वी होते भरत राजा, योगी बनले होते, पण पाडसामध्ये एवढं प्रेम निर्माण झालं की हळूहळू सगळी साधना, ध्यान, धारणा, संध्या सगळं काही कमी होत गेलं आणि त्यांना त्या पाडसामध्येच आनंद वाटू लागला. दिवसा मागून दिवस निघून गेले आणि आपला मृत्यू जवळ आलाय हे भरत राजाच्या लक्षातच आलं. भरत राजा शेवटची घटिका मोजत होते, अंथरुणावरती पडून होते माई बापा. जसा बाप अंथरुणावरती झोपलेला असावा आणि लेकरू त्यांच्या उशाजवळ बसलेलं असावं, तसं ते पाडस भरत राजाच्या उशाजवळ बसलेलं होतं. पाडसाच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते माई बापा. भरत राजाला मरताना, देह सोडताना त्या पाडसाची चिंता वाटू लागली की या पाडसाला मी लहानाचं मोठं केलं, वाढवलं, त्याचे लाड पुरवले, त्याचे हट्ट पुरवले, आणि आता जर का मी गेलो तर या पाडसाचं कसं होणार? हा विचार भरत राजा करत होते. पाडसाचा विचार करत करत करतच काळ आला आणि भरत राजाला घेऊन गेला. अर्थात मरताना या भरत राजाचं चित्त त्या हरणामध्ये गुंतलेलं होतं, पाडसामध्ये गुंतलेलं होतं. त्यांची वासना त्या पाडसावर गेलेली होती मरताना. म्हणून या भरत राजाला योगी असून सुद्धा, तपस्वी जड भरत राजा हरणी गरबा गेला, 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 जड भरत राजा हरणी गरबा गेला. गाना तो गातला वातले, 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 गाना तो गातला गरबा गेला, राजा हरणी गरबा गेला, राजा हरणी गरबा गेला, राजा हरणी गरबा गेला, राजा हरणी गरबा गेला, जड भरत राजा हरणी गरबा गेला, राजा हरणी गरबा गेला.
गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने। माई बापा हो, हे भरत राजा योगी होते, तपस्वी बनले होते, तरी सुद्धा भगवंताच्या मायेमध्ये फसले। मरताना त्यांचं चित्त हरणामध्ये गुंतलं, म्हणून त्यांना पुढचा जन्म हरणाचाच मिळाला, हे लक्षात घ्या। मायेने योग्याला सोडलं नाही, तपस्व्याला सोडलं नाही, आपल्याला सोडणार नाही माई बापा। जर मरताना आपलं चित्त एखाद्या वस्तूमध्ये गुंतलं तर तो जन्म मिळत असतो। आपल्या सगळ्याला वाटत असेल की मरताना आपलं चित्त भगवंतामध्ये गुंतलेलं असावं, तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्याला एकच करावं लागणार आहे, सतत भगवंताचं नामस्मरण करत राहावं लागणार। का? कारण मरताना जर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं तर आम्हाला शेवट सुखात काळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही। माई बापा हो, मरताना जर का आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं तर आपल्या सुखाची बरोबरी कुणाशीही करता येत नाही। याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तर आयुष्यभर आपल्याला चांगलं कर्म करावं लागणार आहे, धर्म करावा लागणार आहे, भगवंताची भक्ती करावी लागणार आहे, तर आमच्या जीवनाचं शेवट गोड होणार आहे। कारण कसं आहे, इथं जन्माला आल्यानंतर आपलं पाप आणि पुण्य समान झालं तर पुन्हा इथं जन्म आहे। सुकृत दुष्कृत समान समी, ते पावी जे कर्मभूमी, त्याची पडे जे विषमी, ते स्वर्गगामी कनर। आता इथं जन्माला आल्या पाप वाढलं तर नरक यातना भोगाव्या लागणार आहे, पुण्य वाढलं तर स्वर्गाचे भोग भोगायला मिळणार आहे। आणि जर पाप पुण्य समान झालं तर पुन्हा इथं जन्म मिळणार आहे। आणि जर लक्ष आहे ना, ऐकताय ना व? आणि जर आम्हाला इथंही जन्म घ्यायचा नसेल, स्वर्गाचे भोगही भोगायचे नसतील, नरकामध्येही जायचं नसेल, डायरेक्ट भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचायचं असेल, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं असेल, तर एकमेव उपाय, तो उपाय म्हणजे आपल्याकडे केवळ आणि केवळ शुद्ध पुण्य पाहिजे। स्वर्गा पुण्यात्मके पापी जे, पापात्मके पापी नरका जाईजे, मग माते जिने पावी जे ते केवळ शुद्ध पुण्य। स्वतः भगवंत म्हणतात, जर तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल तर तुमच्याकडे केवळ आणि केवळ शुद्ध पुण्य पाहिजे। हे शुद्ध पुण्य कसं असतं माई बापा हो, जसं आमच्या संतांनी कमावलं तसं असतं माई बापा हो। आपल्याला सगळे संत माहीत आहेत, संतांची चरित्र माहीत आहेत, आपण रोज कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकत असतो। ऐका ना, या सगळ्या संतांमध्ये संत चोखोबरे होऊन गेले। ऐका ना, चोखोबऱ्यांच्या वडिलांचं नाव सुदामा होतं आणि आईचं नाव सावित्री होतं। कोरेगावचे एक श्रीमंत पाटील, या पाटलाच्या घरी चाकरी करणार हे दाम्पत्य माई बापा हो। शूद्र घरामध्ये जन्माला आल्यामुळं कोणत्याही गोष्टीचा अधिकार नव्हता त्या काळामध्ये, म्हणून या पाटलाच्या घरी ते चाकरी करत होते। पण चाकरी करत असताना परमात्म्याविषयी त्यांचं जे प्रेम होतं
पांडुरंगावर त्यांची जी निष्ठा होती, जी भक्ती होती ना माई बापा हो, त्या भक्तीचं अनमोल असं फळ पांडुरंगानं त्यांना दिलं. हे जे कोरेगावचे पाटील होते, हे पाटील त्यांच्या घरामध्ये असलेली कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू असो द्या, विठ्ठलला विचारल्याशिवाय ते त्या गोष्टीचा, वस्तूचा स्वीकार करत नव्हते. मग एकदा त्यांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. जेवढे आंबे पाडाला आले, पिकले, त्यावेळी त्यांनी आंब्याची टोपली भरली, ते आंबे मोजले. त्या चिठ्ठीमध्ये किती आंबे आहेत मी पंढरपुराला पाठवून देतोय असं लिहिलं. ती चिठ्ठी त्या टोपलीमध्ये टाकली आणि ती टोपली चोखोबरायांचे आई वडील सुदामा आणि सावित्री यांच्या जवळ दिली आणि सांगितलं पंढरपुराला पांडुरंगाच्या जवळ नेऊन ही पोहोचवा. म्हणून माझे चोखोबरायांचे आई वडील सुदामा आणि सावित्री मजल दर मजल करत पंढरपुराला निघाले होते. डोक्यावर पांडुरंगासाठी घेतलेल्या पिकलेल्या आंब्याची टोपली होती माई बापा हो. मुखामध्ये पांडुरंगाचं नाव होतं, मनामध्ये पांडुरंगाबद्दल श्रद्धा होती. झालतं काय की त्यांच्या पोटी एकही संतान जन्माला आलेलं नव्हतं, त्यांना मुलं झालेली नव्हती. त्या चिंतेमध्येच ते विठ्ठलाची भक्ती करत होते. झालं काय की त्यांच्या भक्तीचं पांडुरंगाने त्यांना जे अनमोल फळ दिलं ते असं की पंढरपुराच्या वाटेने जात असताना पांडुरंग परमात्म्यानं एका गरीब ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि तो गरीब ब्राह्मण बनून या दाम्पत्याच्या जवळ गेला. भुकेनं तहानेनं व्याकुळ झालेला हा ब्राह्मण या दोघा पती पत्नीच्या जवळ याचना करू लागला की मला खूप भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, काय खायला असलं तर मला द्या. पण हे दोघं पती पत्नी म्हणतात आम्हीही वाटसरू आहोत, आमच्याजवळ तुम्हाला द्यायला काय आहे. कारण त्यांच्याजवळ जी टोपली होती, टोपलीत आंबे होते, पण ते त्या पाटलाचे होते. पाटलाने ते पांडुरंगापर्यंत पोहोचवण्यासाठी या दोघांना सांगितलेलं काम होतं. मग त्या आंब्यातून एखादा आंबा जर आपण काढला आणि एखादा आंबा कमी झाला, तिथं गेल्यानंतर तिथल्या बडव्यांच्या लक्षात आलं तर सगळं आपल्यावर येईल ना. म्हणून त्या दोघांनी विचार केला की आंबा तरी कसा काढून द्यायचा. म्हणून त्या ब्राह्मणाकडे लक्षच दिलं नाही, दोघंही पुढं चालू राहिले. पण तो ब्राह्मण काय हटत नव्हता माई बापा हो, विश्वाचा मालक होता ना तो, भक्ताची परीक्षा घेत होता. त्याला माहिती होतं की या भक्ताच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे, विश्वास आहे, दया आहे. भुकेलीची भूक, तहानेल्याची तहान जाणणारा माझा भक्त हे पांडुरंगाला माहिती होते. म्हणून पांडुरंग परमात्मा त्यांची परीक्षा घेत होते. पिछा सोडला नाही, तहान लागली, भूक लागली. म्हणून हा ब्राह्मण त्या दोघाला म्हणतो तुमच्याजवळ टोपली आहे, या टोपलीमध्ये काय सांगा बरं. त्याच्यावर चोखोबरायांचे वडील सुदामा आणि आई म्हणतात याच्यामध्ये पिकलेले आंबे आहेत, पांडुरंगासाठी घेऊन चाललो. पण यातला आंबा आम्ही तुम्हाला कसा देऊ सांगा बरं. जर कमी झाला तर आमच्यावर दोष येईल ना सगळा, आम्ही कसा देणार. पण तो ब्राह्मण म्हणतो मला खूप भूक लागली हो, तहान लागले हो. त्यावेळी या दोघांच्या मनामध्ये दया निर्माण होते आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता हे दोघे पती पत्नी टोपलीतला एक आंबा काढतात आणि त्या ब्राह्मणाला खायला देतात. तो ब्राह्मण म्हणजे विश्वाचा मालक आहे. आंबा तोंडामध्ये घालतो पण आंबा आंबट लागला म्हणून माघारी देऊन टाकतो. आता हे पती पत्नी विचार करतात एक आंबा आपण कसा तरी दिला होता, पण तो आंबट लागला म्हणून यांनी माघारी दिला, पण दुसरा आंबा काढण्याचं धाडस आमच्यामध्ये नाही. म्हणून दिलेला आंबा या सावित्रीबाईंनी आपल्या ओटीमध्ये ठेवला. दोघंही पंढरपुराला आले. पंढरीमध्ये आल्यानंतर ती टोपली त्यांनी तिथल्या बडव्यांच्या जवळ दिली, पुजाऱ्यांच्या जवळ दिली. पुजाऱ्यांनी ती टोपली बांधली होती, सोडली. टोपलीमध्ये त्या पाटलानं चिठ्ठी लिहून दिली होती, त्यांनी ती वाचली. वाचल्यानंतर आंबे मोजले आणि आंबे मोजल्यावर त्यांच्या लक्षात आलं की एक आंबा कमी आहे. म्हणून त्या बडव्यांनी, त्या पुजाऱ्यांनी या दोघा पती पत्नीला विचारलं की यातला एक आंबा कमी झालाय, कुठाय तो. दोघा अजिबात घाबरले नाही, कारण ब्राह्मणाला दिलेला आंबा त्यानं चोखून माघारी दिला होता. तो चोखोबरायांच्या आईने, सावित्रीबाईने आपल्या ओटीमध्ये ठेवलेला होता. त्यांना माहिती होतं की आपण एक आंबा दिलेला आहे, पण धर्मकार्य केलेलं आहे,
घाबरले नाही. जे पुजाऱ्यांनी विचारलं तो आंबा कुठं आहे, त्या क्षणी सावित्रीबाईंनी आपली ओटी उघडली. त्यांना आंबा घ्यायचा होता, पण आश्चर्याची गोष्ट अशी माई बापा हो, की ज्या ब्राह्मणानं तो आंबा चोखून माघारी दिलेला होता, तो ब्राह्मण कोणी साधा सुद्धा ब्राह्मण नव्हता, तर विश्वाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण पांडुरंग परमात्मा होते, ज्यांनी या दोघा पती पत्नीची परीक्षा घेतली होती आणि त्यांच्या परीक्षेमध्ये हे दोघे पास झाले, म्हणून पांडुरंगानं त्यांच्यावर कृपा केली होती. त्यांची कूस त्यांना भरून टाकायची होती. याकरता सावित्रीबाईने आपली ओटी आंबा काढण्यासाठी उघडली. बघतात तर काय, त्याच्यामध्ये एक छोटंसं बाळ होतं. अरे, आंबा चोखून ज्या ठिकाणी ठेवला होता तिथं एक बाळ जन्माला आलं, म्हणून त्या बाळाचं नाव चोखोबा ठेवण्यात आलं. आणि या चोखोबाच्या जन्मानं त्यांच्या पूर्ण वंशाचा उद्धार झाला. विठ्ठल थोडस लक्षात घ्या माई बापा, दृष्टांत सांगण्याच्या पाठीमागं कारण आहे की चोखोबरायांच्या वडिलांनी जी पुण्याई केली होती, जो परमार्थ केला होता, त्यांच्या पुण्याईला आलेलं ते फळ होतं की त्यांच्या वंशामध्ये संत चोखोबराय जन्माला आले आणि पूर्ण वंशाचा उद्धार झाला. याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमचा बापच असा असावा की आमच्या बापाच्या पुण्याईने पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा. अभंगाचं जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, हो जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा. हो हो जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा. हो जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा. त्याचा वंश हे त्याचा वंश मुक्तीचा ए दादा मुक्तीचा दावा, दादा मुक्तीचा दावा, त्याचा वंश
जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. माई बापा हो आवाज द्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमचा बापच असा असावा की आमच्या बापाच्या पुण्याईनं पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा. ऐका ना माई बापा हो. संत भानुदास होऊन गेले. हा बाप कशी पुण्याई करतो आणि त्याच्या पुण्याईला कसं फळ येतं हे थोडं लक्षात घ्या. की विजयनगर होतं, त्या विजयनगराचे एक राजा होते ज्यांचं नाव आहे श्रीकृष्णराज. एकदा ते पंढरपुराला आले होते. पंढरपुराला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि माझ्या पांडुरंगाला बघून पांडुरंगाची ती सावळी मूर्ती त्यांच्या हृदयामध्ये भरली. त्यांनी विचार केला की पांडुरंगाची मूर्ती आपल्या गावाला घेऊन जायची. आता भक्ताच्या मनामध्ये विचार आला देवाला गावाला न्यायचं. म्हणून पांडुरंगाने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की राजा तू विचार करतोय मला तुला तुझ्या गावाला न्यायचा, घेऊन जा. ठीक आहे, पण हे बघ मला घेऊन जाताना माझी मूर्ती जे ब्राह्मण आहेत ते पूर्ण सुशुरबीत झालेले असावे, त्या ब्राह्मणाच्या हातात द्यायची आणि जाताना कुठंही खाली ठेवायची नाही. तर मी तुझ्या गावामध्ये येईन आणि गावामध्ये आल्यानंतर तू जर नीतीने राज्य केलं, धर्माने राज्य केलं तर मी तिथं राहीन. तुझ्याकडून जर एखाद्यावर अन्याय घडला, तुझ्याकडून अधर्म घडला तर मी लगेच गाव सोडून पंढरपुराला माघारी येईन. आता राजाला स्वप्न दृष्टांत झाला. राजानं आपल्या सेनापतीला बोलावलं आणि सांगितलं की असं असं स्वप्न दृष्टांत झालंय, करायचं काय. सेनापती म्हणतात की आपण प्रत्येक गावामध्ये ब्राह्मण उभा करूया आणि पांडुरंगाची मूर्ती खाली न ठेवता विजयनगरला घेऊन जाऊया. ठीक आहे म्हटले. ठरल्याप्रमाणे पांडुरंगाची मूर्ती उचलली आणि खाली न ठेवता विजयनगराला नेली. तिथं नेल्यानंतर राजानं एवढ्या जल्लोषात, एवढ्या आनंदात, एवढ्या भक्तीनं, प्रेमानं पांडुरंगाची स्थापना तिथल्या एका मंदिरात केली. माई बापा हो. पांडुरंगाच्या अंगावर अनेक दागिने घातले, रत्नजडीत हार घातले. पण ते रत्नजडीत हार घातल्यामुळं, पांडुरंगाच्या अंगावर दागिने घातल्यामुळं राजाला थोडीशी भीती वाटू लागली की पांडुरंगाच्या अंगावर एवढे दागिने आहेत, जर एखादा चोर आला आणि त्या चोरट्याने सगळं चोरून नेलं तर. म्हणून राजानं काय केलं, ज्या मंदिरात उत्साहानं पांडुरंगाची स्थापना केली त्या मंदिराला कड्या कुलप लावून बंदोबस्त करून टाकला. माई बापा, अरे ज्या पांडुरंगाला क्षणाक्षणाला भक्ताला भेटायची सवय आहे, जो पांडुरंग स्मित हास्य करत आपल्या भक्ताची वाट पाहत उभा असलेला असतो, त्याच पांडुरंगाला श्री कृष्णराज राजाने मंदिरामध्ये कोंडून टाकला. म्हणजे एखादी माहेरची जी मुलगी असते, माहेरला आल्यावर तिला जो आनंद असतो आणि सासरला गेल्यावर तिला जे बंधन असतं, तशा बंधनामध्ये पांडुरंग परमात्मा गुंतून गेले. राजाच्या राजवाड्यात सासरच्या बंधनासारखं झालं. इकडं पंढरपुरामध्ये माहेर आहे, मोकळं वातावरण आहे, सगळं सोडून ते अडकलं ना बंदी खाण्यामध्ये. झालं काय की आषाढीला सगळे संत, सगळे वारकरी पंढरपुराला गेले. पण तिथं गेल्यानंतर त्यांचं चैतन्य, त्यांचा आनंद म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. मंदिरात मूर्तीच नाही तर आनंद कशाचा. सगळ्यांनी विचार केला की नाही, विजयनगरला जायचं आणि पांडुरंगाला माघारी घेऊन यायचं. मग कोण जाणार असा विचार करत असताना सगळ्यांनी ठरवलं संत भानुदास जातील पांडुरंगाला आणायला. म्हणून हे भानुदास विजयनगराला गेले. आता पांडुरंगाचा शोध घेऊ लागले, कुठं आहे मंदिर, पांडुरंग परमात्मा कुठं आहे. पण त्यांना सांगण्यात आलं की पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराला बंदोबस्तात ठेवलेला आहे, कड्या कुलप लावलेली आहेत. का? कारण एखादा चोर आला, देवाच्या अंगावरचे दागिने चोरले तर राजानं बंदोबस्त केला. संध्याकाळी 11 वाजता गाभाऱ्याचा दरवाजा उघडला जाईल, मग तुम्हाला त्यांचं दर्शन मिळेल. आता संत होते, पांडुरंगाशिवाय करमत नाही. माई बापा हो, भगवंताच्या भेटीची आस लागलेली असते ना. बेटी लागी पंढरीला, बेटी लागी पंढरीला, बेटी लागी पंढरीला, बेटी लागी
माई बापा. भगवंताच्या भेटीची आस यांना लागलेली असते, ओढ लागलेली असते. म्हणून संत भानुदास वेळेच्या अगोदरच त्या मंदिरात गेले. आवाज द्या थोडा. मंदिरात गेल्यानंतर त्यांनी विचार केला की गाभाऱ्याच्या दरवाजाला कुलूप आहे, कड्या लावलेल्या आहेत. आता पांडुरंगाचं दर्शन कसं होणार? पण पांडुरंग परमात्माही भक्ताच्या भेटीची वाट पाहत असतो माई बापा. म्हणून सहज त्यांनी दरवाजाला हात लावला आणि काय आश्चर्य, कड्या कुलूप लावलेली असताना सुद्धा दरवाजा मागं लोटला गेला. भानुदास आतमध्ये गेले आणि पांडुरंगानं कडकडून मिठी मारली. त्यांच्या गळ्यातला फुलांचा हार काढला आणि भानुदासांच्या गळ्यामध्ये टाकला. हा पांडुरंग परमात्मा किती चतुर आहे बघा ना माई बापा. हार स्वतःच्या हाताने भानुदासांच्या गळ्यात टाकला. तो फुलांचा हार होता, पण पांडुरंगाच्या गळ्यात जो रत्नजडित हार होता तो हार अचानक भानुदासांच्या गळ्यात गेला. हे भानुदासांच्या लक्षातच आलं नाही. पांडुरंगाची भेट घेतली. पांडुरंगाला सांगितलं, देवा अहो तुम्ही काय बंदीखान्यामध्ये इथं राहिलाय? तिकडं पंढरपुरामध्ये सगळेजण तुमची वाट बघतात. किती आनंदाचं वातावरण आहे, मोकळं वातावरण आहे. उगीच इतकं बंदीखान्यामध्ये अडकून राहिलात तुम्ही. मी घेऊन जायला आलोय तुम्हाला. उद्या सोडून देईल राजा तुम्हाला. मी घेऊन जातो. पांडुरंगाशी बोलणं झालं आणि भानुदास बाहेर आले. सकाळी राजानं गाभाऱ्याचा दरवाजा उघडला. बघतो तर काय, पांडुरंगाच्या गळ्यामध्ये जो रत्नजडित हार होता तो हारच गायब आहे. राजाच्या लक्षात आलं चोरी झालेली आहे. म्हणून सगळीकडे सैन्य पाठवले, चोराला ताबडतोब शोधून आणा. त्यावेळी भानुदास नदीच्या वाळवंटामध्ये बसलेले होते. सैन्य तिथं गेले, बघितले तर भानुदासांच्या गळ्यामध्ये रत्नजडित हार आहे. म्हणजे चोर सापडला असं राजाला सांगण्यात आलं. एवढ्या मोठ्या राजाच्या मंदिरात असलेल्या पांडुरंगाच्या गळ्यातला हार चोरला. म्हणून या भानुदासांना सुळावर चढवायचं ठरवलं माई बापा. मृत्यूदंड सुनावण्यात आला. पण ज्यावेळी सुळावर चढवण्यासाठी भानुदासांना घेऊन चालले होते त्यावेळी भानुदास पांडुरंगाला म्हणतात, का रे पांडुरंगा, मी तर तुला इथून माघारी नेण्यासाठी आलो होतो, तुला बंदीखान्यातून सोडवण्यासाठी आलो होतो आणि तू तर मलाच बंदीखान्यात टाकलं, मला सुळावर चढवायचं ठरवलं. हे बघ पांडुरंगा, आलिया भोगासी असावे सादर. मी भोग भोगायला तयार आहे, पण तू असं करशील वाटलं नव्हतं. आलो एका कामासाठी आणि काय होऊन बसले बघ ना. हे भानुदास मनातून विठ्ठलाला बोलत होते माई बापा हो. आणि काय आश्चर्य, भगवंताची लीला किती अगाध आहे बघा ना. यांनी अपराध केला नव्हता, गुन्हा घडला नव्हता, पण राजाने त्यांना मृत्यूदंड सुनावलेला होता. पण ज्या सुळावर त्यांना चढवायचं होतं ना, सगळ्या गावाच्या समोर त्या सुळाचं एका सुंदर अक्षा फळांनी फुलांनी भरलेल्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. सगळेजण आश्चर्य करू लागले, कसं शक्य आहे? अरे भगवंत आपल्या भक्तावर कधी संकट येऊ देत नाही माई बापा हो. लक्षात असू द्या. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सहारी, असं ज्याचं वर्म आहे तो भगवंत आपल्या भक्ताला दुःख कसं देईल हो. ज्यावेळी सुळाचं वृक्षात रूपांतर झालं ना, त्यावेळी राजाला सांगण्यात आलं आणि मग राजाला कळलं आपल्याकडून चूक घडलेली आहे, अधर्म घडलेला आहे, अन्याय घडलेला आहे, एखाद्या निरापराध जीवाला शिक्षा दिलेली आहे. पांडुरंगानं सांगितलं होतं, राजा तुझ्याकडून अपराध घडला तर मी तर थांबणार नाही, लगेच जाईन. त्या क्षणी पांडुरंग परमात्म्यानं या राजाला स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं, राजा मी तुला सांगितलं होतं ना, तू जर अन्याय केला, तुझ्याकडून धर्म घडला तर मी विजयनगरामध्ये थांबणार नाही, निघालो बघ मी. म्हणून पांडुरंग परमात्मा भानुदासांबरोबर पंढरीला पुन्हा माघारी आले आणि भानुदासांना आशीर्वाद दिला की भानुदासा, अरे लवकरच मी तुझ्या कुळामध्ये अवतार धारण करणार. भानुदासाची कुळी महाविष्णूचा आदिशक्ती स्थान वसती गोदातील, आदिशक्ती स्थान वसती गोदातील, आदिशक्ती स्थान वसती गोदातील, आदिशक्ती स्थान वसती गोदातील. महाविष्णू
कुळी महाविष्णूचा अवतार माई बापा हो. संत भानुदासांनी जी पुण्याई केली त्यांच्या पुण्याईला तिसऱ्या पिढीमध्ये आलेलं फळ आहे संत एकनाथ महाराज. लक्षात घ्या, या भानुदासांचे पुत्र होते चक्रपाणी आणि चक्रपाणीचे पुत्र होते सूर्यनारायण आणि या सूर्यनारायणाच्या पुढे विश्वाचा मालक जन्माला आला ते म्हणजे संत एकनाथ महाराज. की भानुदासांच्या कुळामध्ये विश्वाच्या मालकानं अवतार धारण केला आणि पूर्ण वंशाचा उद्धार झाला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचा बापच असा असावा की आमच्या बापाच्या पुण्याईनं पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा. जसं भानुदासांच्या कुळामध्ये भगवंताने अवतार घेतला तसं विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेच्या पोटी सुद्धा भगवंताने अवतार घेतला माझ्या ज्ञानोबरायांच्या रूपात. अरे ज्ञानोबराय अवताराला आले आणि आमच्या पूर्ण कुळाचा उद्धार झाला माई बापा. म्हणून ज्ञानोबरायांसारख्या ज्ञानी बापाच्या पोटी जर आपण जन्माला आलो तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या पोटी येता रे पाप, पोटी येता रे पाप, बापा ज्ञानदेवा माय बापा. ज्ञानदेवांसारख्या बापाच्या पोटी जन्माला आलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही माई बापा हो असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि आज आपण सगळेजण असंच एका बापाच्या श्राद्धानिमित्त पिंडदानाच्या विधीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. बाप काय असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे.
पण त्याच्या अगोदर सगळ्यांनी आपल्या या बाबांच्या, आपल्या वडिलांच्या, तात्यांच्या उद्धारासाठी प्रेमानं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. चला हर घालण्यासमोर या. हरी विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाई. आपल्या सगळ्यांना हात खाली काही सांगितले होते? माफ करा माई बापा, पण आपल्या सगळ्याला ज्ञात आहे, माहिती आहे, आपण ज्याच्यासाठी जन्माला आलो ते एवढंच. पण होतं काय, आपल्याकडून एवढंच राहतं आणि आपण बाकीचं सगळं करतो. सांगायचा मुद्दा इतकाच आहे, जे करायचं ते केलं पाहिजे, नको ते सोडून दिलं पाहिजे. तर जीवनामध्ये सुख समाधान शांती लाभल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल माई बापा हो, खरं सांगू का, आज मंदिरातले देव ज्यांच्यामुळं मंदिरात आहेत, आज ज्यांच्यामुळं आपण सगळेजण भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये आहोत, आज ज्यांच्यामुळं आपण सगळेजण बिनधास्त परमार्थ करत आहोत, ते एकमेव व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. Hallelujah.
राजा शुभ जन्मला राजा शुभ जन्मला हे गो बापाचा बाप शुभ जन्मला बापाचा बाप शुभ जन्मला राजा शुभ जन्मला ही आमच्या महाराजांची पुण्य आई आहे, आमच्या बापाची पुण्य आई आहे. त्या पुण्य आईला आलेलं फळ आहे की आपण सगळे जण आनंदामध्ये परमार्थ करत आहोत. ऐका ना, सिंहाची चाल गरुडाची नजर, आवाज द्या. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचं मर्दन. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचं मर्दन, अशी शिकवण आम्हाला ज्यांनी दिली. वयाच्या 16व्या वर्षी राणेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली. अरे जगदंबेने स्वतःच्या हातानं ज्यांना तलवार दिली असे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न ज्यांच्या पोटी जन्माला आले ते जिजाऊ आईसाहेब आणि शहाजीराज. या दोघा माता पित्याच्या पुण्याईला आलेलं फळ आहे माई बापा हो. अरे शहाजी राजांसारख्या बापाच्या पुण्याईला आलेलं फळ की त्यांच्या वंशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि पूर्ण वंशाचा उद्धार करून टाकला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का आमचा बापच असा असावा की आमच्या बापाच्या पुण्याईनं पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा. विठ्ठल विठाला 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 माई बापा हो, आपण सगळेजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते माढा मतदारसंघाचे आदरणीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करायचा की भैया आपण या ठिकाणी आलात, जगताप परिवाराच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिला. म्हणून धैर्यशील भैयांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी 5 ते 10 मिनिट जागेवर विराजमान व्हायचं आहे. खरं तर माई बापा हो, फुलं वाटतंय, थांबा 2 मिनिट. आज अभंग आपण जो निवडलेला आहे, जगी आईचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. आमचा बापच असा असावा की बापाच्या पुण्याईनं पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा. आणि खरं सांगू का, गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार आणि असणारे आमचे खासदार भैया हे सगळेजण आपल्या सगळ्यांचे बाप आहेत माई बापा हो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आमचा बापच भैयांसारखा आहे. सगळ्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ऐका ना माई बापा हो, खरं तर ज्या बापाच्या श्रद्धानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत ते म्हणजे आमचे आदरणीय तात्या. खरं सांगू, आमच्यासाठी सुद्धा ही गोष्ट अवघड असते हो. गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असायचं ना, आपल्याला ज्ञात नसेल म्हणून सांगते, जिथं कीर्तन असायचं त्या ठिकाणी तात्या उपस्थित राहत होते. अगदी समोर बसून कीर्तन ऐकणार, चेहऱ्यावरती स्मित हास्य असणार, आशीर्वादाचा हात डोक्यावरती ठेवणार आणि शाबासकीची थाप पाठीवरती मारणार. एवढा आनंद माई बापा हो की तात्यांचा तो समाधानी चेहरा, हसरा चेहरा आजही माझ्या डोळ्यापुढून जात नाही. तात्या ज्यावेळी निर्वर्तले, आज वर्ष झालं, मला थोडंसं उशिरा माहिती झालं, मला काय येणं झालं नाही. आज त्यांच्या श्राद्धाचं कीर्तन हे चालू आहे, पण काय माझं आणि तात्याचं ते भक्तीचं प्रेमाचं नातं आहे माई बापा हो. श्राद्ध त्यांचं आहे, त्यांच्या श्राद्धात कीर्तन माझं आहे, पण काय हे नातं की मला वाटत नाही तात्या आपल्याला सगळं सोडून गेले. एक विशेष प्रेम होतं, एक वात्सल्य होतं.
कुठं भेटलं तर चहा प्यायला चल म्हणून मनामध्ये त्यांची असणारी तळमळ आठवते माई बापा. आपली माणसं असतात हे, जी आपल्यावर प्रेम करतात, आपला आदर करतात. आपण एखादी गोष्ट चांगली केली तर पाठीवर शाबासकीची थाप मारतात. ही आमची तात्यांसारखी जी जुनी माणसं आहेत ना, निस्वार्थी प्रेम करणारी माणसं असतात बघा. त्यांच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीचा स्वार्थ नसतो. तात्यांनी कष्टाने फुलवलेला हा संसार त्यांच्या पुण्याईला आलेलं हे फळ आहे की आज तात्यांचा परिवार आनंदात आहे. तात्यांचा एक नातू रशियाला आहे माई बापा. त्या ठिकाणी जाऊन तो MBBSचं शिक्षण घेतो. हे सोपं नाही. ही तात्यांची पुण्याई आहे की आज त्यांचा नातू बाहेर देशात जाऊन शिक्षण घेतो. ही बापाची पुण्याई आहे की आज त्यांचा वंशाचा उद्धार होतोय. त्यांचा वंश सुखामध्ये माई बापा. बाप ही अशी एकमेव व्यक्ती आहे जी स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवते, स्वतःचा हसू घाण ठेवते, स्वतःचे अश्रू घाण ठेवते आणि आमच्या सुखासाठी जगत असते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आमचा बाप. कधी कधी आपण सगळेजण म्हणतो बघा की आमच्या बापाला रडायला येत नाही, आवाज आमच्या बापाच्या डोळ्यात पाणी येत नाही, आमचा बाप जरा कठोर काळजाचा आहे, लगेच रागाला जातो. खरं सांगू का माई बापा, आपलं हे म्हणणं फार चुकीचं आहे. कारण या जगामध्ये सगळ्यात हळवं काळीज कुणाचं असेल तर ते आमच्या बापाचं असतं. पण हळवं काळीज असून सुद्धा त्याला कठोर बनवणं, डोळ्यामध्ये अश्रू असून सुद्धा दाबून ठेवणं आणि मनामध्ये दुःख असून सुद्धा झाकून ठेवणं आमच्या बापाकडून शिकलं पाहिजे. नाही दाखवत स्वतःचे अश्रू आमचा बाप आम्हाला, नाही सांगत स्वतःचं दुःख आमचा बाप आम्हाला. किती त्रास होऊ द्या, किती दुःख होऊ द्या, नाही सांगत माई बापा. तो सांगत नाही, तो अश्रू ढाळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला रडायला येत नाही, येतो. पण तो विचार करतो, मी अश्रू ढाळले, मी दुःख सांगितलं तर माझा परिवार हतबल होईल, माझी बायका मुलं हतबल होती. म्हणून आमच्या सुखासाठी जो स्वतःचे अश्रू दाबून ठेवतो, दुःख दाबून ठेवतो, तो आमचा बाप असतो माई बापा. म्हणून जोपर्यंत आमच्यासाठी जगणारा झटणारा आमचा बाप आमच्या जवळ आहे ना, तोपर्यंत त्याला जपा माई बापा. हो आहे तोपर्यंत बिलगून घ्या, आहे तोपर्यंत भेटून घ्या, मांडीवरती झोपून घ्या. कारण एकदा जर का आमचा बाप गेला ना, पुन्हा ते प्रेम नाही, पुन्हा ती माया ना. सांगायला भरपूर आहे हो, फक्त वेळेअभावी थांबावं लागतं. पण जाता जाता आपल्याला सांगून जाईल बाप काय असतो हे सगळ्याच्या लक्षात. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. उलाढाली करीतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शापया जगाचे बाप घेते सारे माथी. घर बायको न मुली यांना जगविण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू वाल्या
बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला ठेंब कुणा दिसणार कसा हे जीवन जगत असतात संसार करत असताना किती दुःख झालं किती त्रास झाला तरी आमचा बाप अश्रू ढाळत नाही ढाळे तरी दिसू देत नाही मात्र एक वेळ आली ना आमचा बाप सुद्धा अश्रू ढाळल्याशिवाय राहत बाप साठवितो अश्रू वाट पाही त्या क्षणाची जन्माभराच्या रडीतो लेक जाताना सासरी अरे स्वतः फाटके कपडे घालतो तुटकी चप्पल वापरतो पण आपल्याला कधी काही कमी पडू देत नाही माई बाप कमी खवाट फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला साधं ठिगाळ जोडले आली जंतरा गावाची बाप तालुका जायचा उधार पदार कापड पोरा नाणायाचा बाप मनात झुरायाचा लग्न लेकीचं करीना हुंड्या भांड्यासाठी शेत मळ्याला विकीन असा माझा कनवाळू बाप माझं सोडणी गेला या लेकराचा जीव वनवासी झाला मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना विठ्ठल अशा प्रकारे आमच्या बापाची कीर्ती अगाध आहे माई बापा हो सांगाल एवढं कमीच आहे म्हणून एकच विनंती आहे जोपर्यंत आपली माणसं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत जपा त्यांना बिलगून घ्या भेटून घ्या मांडीवरती झोपून घ्या कारण आपल्या सगळ्याला ज्ञात आहे या सगळ्या गोष्टी जी तुम्हाला सांगत असते त्या अनुभवाच्या सांगत असते आई बाप म्हटलं की डोळ्यामध्ये पाणी येतं हे उगीच येत नाही माई बापा हो कारण पूर्ण गावाला माहिती आहे माझे वडील गेले त्याला 22 वर्ष झाली आई गेली त्याला 8.5 वर्ष झाली तात्यांची एक मुलगी अर्थात आत्या त्या आत्यांच्याच वर्गामध्ये माझे वडील होते माई बापा मला ज्ञात नव्हतं माहिती नव्हतं मग अशी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की खूप गोड होतं तुझ्या वडिलांचा स्वभाव खूप चांगला होता त्यांचा स्वभाव म्हणजे माझे वडील जाऊन 22 वर्ष झाली आई जाऊन 8.5 वर्ष झाली आजी ही गेली माई बापा पण आई वडील गेल्यानंतर आई वडिलांचं प्रेम दिलं ते फक्त या माझ्या गावाने माझ्या माणसाने तुम्ही सगळेजण माझ्यावर जे प्रेम करताना तुमच्या प्रेमाचं ऋण फेडायची ताकद माझ्यामध्ये नाही हो असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहो असेच तुमचे आशीर्वाद आमच्या डोक्यावरती राहो ही सगळ्याला विनंती आहे प्रार्थना आहे की आज आम्हाला तात्यांच्या श्राद्धानिमित्त या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली म्हणून आमचे अधिक नाना असतील सोमनाथ नाना असतील पूर्ण जगताप परिवार असेल सगळ्यांना मनापासून धन्यवाद जगताप परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व मान्यवर राजकीय क्षेत्रातील असो शैक्षणिक क्षेत्रातील असो औद्योगिक क्षेत्रातील असो सगळ्यांना मनापासून धन्यवाद तात्यांच्या आत्म्याला शांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करते केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर माऊली हरे